होणार लाडक्या बहिणींना 11वा हप्ता वाटप, ज्यामध्ये महिलांना मिळणार 3,000. मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज. मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता मे महिन्याचा 11वा हप्ता वाटपाला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार आहे. पण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही, या जर तुम्ही काही मिस्टेक जर केल्या असतील तर तुम्हाला मात्र 11वा हप्ता मिळणार नाही. नमस्कार, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की जर महिलांनी या चुका केल्या असेल, जर तुम्हाला 10वा हप्ता मिळाला असेल आणि त्यानंतर जर तुम्ही हे काम नसेल केलं तर तुम्हाला 11वा हप्ता मिळणार नाही. सोबतच ज्या महिलांना 10वा हप्ता मिळालेला नाही आहे त्या महिलांसाठी सुद्धा ही खूप मोठी अपडेट आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याची जी आहे पूर्तता केलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला आता लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही, तुम्हाला योजनेतून वगळण्यात येऊ शकते. ठीक आहे, तर जास्त वेळ न करता चला वळूयाच्या आपल्या व्हिडिओकडे. तर तुम्हाला माहीत असेल, महिला आणि बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहे आदितीताई सुनील तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. याशिवाय आता मे महिन्याच्या हप्त्यात महिलांना 3,000 रुपये वाटले जातील याची सुद्धा माहिती या अपडेटमध्ये देण्यात आलेली आहे. अलीकडेच तुम्हाला माहीत असेल, अजितदादा पवार जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि वित्तमंत्री आहे, त्यांनी सुद्धा 3690 कोटी रुपये जे आहे 11व्या हप्त्यासाठी जे आहे जाहिरी केलेले आहे आणि त्याच्या चेकवर सुद्धा सही करण्यात आली आहे. आणि आता लवकरच महिलांच्या अकाउंटमध्ये जे आहे मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल. परंतु या 5 लाखहून अधिक महिलांना योजनेचा लाभ आता मिळणार नाही आहे आणि 7 लाखाहून अधिक महिलांना 11व्या हप्त्यामध्ये फक्त 500 रुपये मिळणार आहे. त्यांना 1500 रुपये सुद्धा नाही मिळतील, फक्त 500 रुपये मिळतील. तर कोणाला मिळणार हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला पूर्ण आणि पहा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. 21 ते 65 वयोवर्ष गटातील महिलांना जे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 10 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आणि आता मे महिन्याचा 11वा हप्ता सरकारकडून वितरित केला जाणार आहे. 11वी किस्तसाठी पात्र महिलांची यादी पहिलेच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही यादी वगैरे कशी तपासू शकता मे महिन्याची. त्यानुसार आता 2,41,00,000 अधिक महिलांना जो आहे 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता दिला जाईल आणि 24 मे पासून 11व्या हप्ता जो आहे वाटप करण्यात येऊ शकतो. परंतु याची अधिकारिक घोषणा झालेली नाही आहे. पण 24 ते 30 मे दरम्यान 2 टप्प्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा 11वा हप्ता जमा केला जाऊ शकतो. पण यासाठी महिलेचं बँक खाता आधार कार्डसोबत लिंक असणं आणि DBT पर्याय सक्रिय असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे 2 टप्पे कुठून तारखेपर्यंत राहतील ते पाहण्याच्या आधी जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेची पात्रता निकषाला पूर्ण नाही केलं तर तुम्हाला मात्र या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तर कोणते पात्रता निकष आहे तुम्हाला पूर्ण करावे लागेल, चला आता ते जाणून घेऊया. काही नाही आहे, सिम्पली या ज्या पात्रता आहे त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. सर्वात पहिली पात्रता आहे, महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असली पाहिजे. त्यानंतर महिलेचा अर्ज MMLBY म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटवर मंजूर असावा. लाभार्थी महिला व तिचे कुटुंब आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसावे. महिलेचं परिवार जे आहे जे त्यांचं जे उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. आता बघा, जसा आपला आर्थिक बजेट झाला त्यानंतर खूप सारे लोक इन्कम टॅक्स फाईल करतात. जर त्या महिलांनी इन्कम टॅक्स फाईल त्यांच्या नावानं किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी केलं असेल, नवऱ्याने केलं असेल किंवा सासऱ्याने किंवा कोणी जर दुसऱ्याने जर केलं असेल तर त्या महिलांना सुद्धा आता योजनेअंतर्गत वगळण्यात येणार आहे. म्हणून इन्कम टॅक्स भरलं असेल तर त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थीच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नसावं. ट्रॅक्टर असला तर चालते, ट्रॅक्टरच्या शिवाय दुसरं 4 चाकी वाहन नसावं. महिलेचं वय 21 वर्ष असावं कमीत कमी आणि जास्तीत जास्त 65 वर्ष. आता खूप साऱ्या महिला ज्या आहे ज्यांनी 65 वर्षाचं जे आहे टप्पा गाठलेला आहे तर आता त्या महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा 11वा हप्ता मिळणार नाही आहे. त्यानंतर ही सर्वात मोठी अपडेट आहे की महिलेचं आधार कार्ड हे बँक खात्यासोबत जोडलेलं असावं, लिंक असणं गरजेचं आहे आणि DBT पर्याय सक्रिय असला पाहिजे, तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळतील. आता बघा, लाडक्या बहीण योजनेचा 11व्या हप्त्याचा अपडेट जे आहे मी तुम्हाला सांगून देतो. या अपडेटमध्ये स्वतः ज्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी जी माहिती दिलेली आहे. पहिली जी अपडेट आहे जी आहे 3690 कोटी रुपये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी धनादेशावर स्वाक्षरी करून महिला व बाल विकास विभागाला हा निधी देण्यात आलेला आहे आणि निधी दिल्याच्या तत्काळ 24 ते 48 तासांमध्येच तुम्हाला जे आहे योजनेचे पैसे मिळत असते. तरीही 24 मे पासून हा 11वा हप्ता तुम्हाला वितरित केला जाऊ शकतो अशी जी आहे माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर
ज्या महिलांना 9वा आणि 9व्या हप्त्यापासून ते 11व्या हप्त्यापर्यंत वंचित राहिलेल्या, म्हणजे ज्यांना 9वा 10वा आणि 11वा हप्ता नाही मिळाला आहे अशा महिलांना आता एकत्रित 3 हप्ते दिले जातील, ज्यामध्ये 4500 रुपयांचा लाभ महिलांना दिला जाऊ शकतो आणि 3 महिन्याचे तब्बल पैसे एकाच वेळी महिलेच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. सोबतच ज्या महिलांना आता 10वा हप्ता नव्हता मिळाला त्या महिलांना 3000 रुपये मिळतील, कारण खूप साऱ्या महिलांना 9वा हप्ता तर मिळाला होता परंतु त्यांना 10वा हप्ता मिळालेला नाही आहे. तर ज्या महिलांना 10वा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना 10वा प्लस 11वा असे 2 हप्ते एकत्रित मिळतील, ज्यामध्ये महिलांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये DBTद्वारे जमा केले जातील. याची सुद्धा माहिती पूर्णपणे देण्यात आलेली आहे. परंतु ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे, नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्यांना 1000 रुपये प्रति महिन्याची पहिलेच मदत केली जात आहे अशा महिलांना मात्र आता फक्त योजनेअंतर्गत 500 रुपये मिळतील. म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे त्यांना 500 रुपये मिळतील, नमो शेतकरी योजनेचे त्यांना 1000 रुपये मिळतील. तर काही या पद्धतीने जे आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. आणि हो, आता तुमच्यापैकी खूप साऱ्या महिला म्हणतील की नक्की आणि नेमकं जे आहे पैसे कधी मिळेल, कधीपर्यंत आमच्या खात्यांमध्ये जमा होईल. तर बघा, अधिकारिक पाहिलं तर याची घोषणा केलेली नाही आहे, परंतु संभवतः असं होऊ शकतं आणि सूत्राद्वारे पण अशी माहिती देण्यात येत आहे. जे योजनेच्या मध्ये जे महिला व बालविकास विभागात जे काम करतात त्यांनी नुकतीच लाडकी बहीण योजनेची मे महिन्याची जी यादी जाहीर केली होती आणि आपण त्यावर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. यादी जाहीर झालेली आहे, तो असतो पहिला टप्पा. दुसरा टप्पा असतो निधी जारी होणं आणि उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवारजीद्वारे 3690 कोटी रुपयाचा जो निधी आहे महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले आहे. आता 2 टप्पे झालेले, आता फक्त तिसरा टप्पा आहे की ज्या 2,47,41 लाख महिला आहे त्यांना 2 टप्प्यांमध्ये विभाजित करणं, कारण सर्व महिलांना एकत्रित पैसे पाठवणं शक्य नाही आहे. म्हणून राज्य सरकार 2 टप्प्यांमध्ये पैसे पाठवत असतं. पहिल्या टप्प्यांमध्ये अर्ध्या महिलांना पैसे पाठवतात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ध्या महिलांना पैसे पाठवतात. तर आता हा टप्पा जसा होईल तसं हे 2 ते 4 दिवस याला शक्यतो लागेल, पण शक्यतो हा 24 मे पासूनच महिलांच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा जो आहे 11वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल, हे मात्र 100% कन्फर्म्ड आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.